ब्रेक नंतर वॉर रूम मध्ये आपलं स्वागत. आपल्या वॉर रूम मध्ये आज स्टुडिओत आलेले आहेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले. बडोलेजी, एक महत्त्वाचा मुद्दा जसा तुम्ही म्हणालात तसा की दारूबंदीच्या संदर्भातला प्रचार प्रसाराचा भाग हा सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत येतो. किती त्यासाठी तुम्हाला आर्थिक तरतूद जी आहे या खात्याला दिलेली आहे किंवा त्यासाठी ती जी दिलेली आहे ती पुरेशी आहे का काय? आणि मला वाटते नशा व्यसनमुक्तीचा जो विषय हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा व्यापक असा विषय आहे. आणि या संदर्भामध्ये जी तरतूद आजच्या घडीला जी केली होती मागच्या काळामध्ये फार कमी अत्यल्प तरतूद होती असं मला पण वाटते. कारण हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि सर्वसामान्यांच्या जीवनाचा विषय असल्या कारणानं याच्यातली तरतूद वाढवली गेली पाहिजे. आता 1 कोटीपर्यंत आमच्याकडे तरतूद आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे जसं नशाबंदी मंडळ आहे 30 लाख त्याला देतो आणि इतर संपूर्ण प्रचाराचं जर पाहिलं तर तेवढ्या कमी याच्यामध्ये ते होत नाही. निश्चितच याच्यामध्ये आम्ही आता तरतूद वाढवण्याचा पण विचार करतो आणि अनेक विविध माध्यमांतून त्याचं प्रचार प्रसार झालं पाहिजे याच्या संदर्भात आम्ही विचार करतो आणि नक्कीच त्या संदर्भात भविष्यामध्ये तुम्ही निवडत आहात प्रचारासाठी आणि प्रसारासाठी? त्याच्यामध्ये अनेक माध्यमांचा वापर करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे की मग इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमानं त्याच्यात आपल्याला जर ह्या करता आलं किंवा काही छोटी शॉर्ट स्टोरीज बनवता आली किंवा काही सिरियल्स असं पण विचार करतोय आम्ही. पथनाट्याच्या माध्यमानं किंवा गावांमध्ये अनेक असं लोकनाट्य असतात त्यांच्या माध्यमानं असं संपूर्ण ह्या करून आपण त्याचा ह्या करून भविष्यामध्ये ते करतोय. पूर्ण वर्षानुवर्ष ज्या गावात दारू सगळ्यात जास्त विकली जाते त्या ठिकाणी अचानक असा निर्णय घेणं हा मुळात तुम्हाला मनापासून असं वाटतं का की हा निर्णय खरोखर यामुळे सगळ्यांची दारू सुटेल किंवा ज्याप्रमाणे जो अभिप्रेत आहे तसं त्या ठिकाणी होईल असं वाटतंय तुम्हाला? ते मला वाटते या संदर्भात ती दारू सुटेल किंवा नाही सुटेल या संदर्भात तर मी कारण एक आहे की कसं राहते अनेक व्यसनाधीन झालेल्या माणसाला तुम्ही जर म्हटलं का त्यांनी दारू सोडावी तर ते लई कठीण असते. तरी पण दारूबंदीमुळे त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा शॉर्टेज होईल तिचा तर नक्की हळूहळू कारण जी कमी पैशात भेटत होती तिची किंमत फार मोठी लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये जो गरीब माणूस असेल तर त्याला अडचण होईलच नक्की. तर मला वाटते हळूहळू कमी होईल. पण मोहाची दारू देशी दारू हे जे काही सगळं आहे सुरू हे आपण कसं बंद करणार आहोत? कारण हे तर सहज उपलब्ध होतं. नाही, देशी दारूवर तर बंदी आलीच ना. मोहाचा प्रश्न आहे तर ते आता ग्रामीण भागातली गोष्ट वेगळी आहे त्या संदर्भात मी नाही बोलणार. परंतु दारूबंदीमुळे निश्चितच काही चांगले समाजातून दारू कमी होईल त्याच्यात. बरोबर साहेब, दुसरा प्रश्न होता तो म्हणजे थोडासा ह्या विषयापेक्षा दुसरा जो तुमच्याकडे महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण किंवा त्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती घोटाळा जो आता सगळ्यात समोर आला. जवळपास 10,000 कोटी रुपयांचा घोटाळा असं म्हटलं जातं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोगस संस्था बनतात, बोगस संस्था चालक बनतात, बोगस मुलं जी आहेत ती हजार पटलावरती दाखवली जातात आणि शेवटी सरकारचा पैसा काही अधिकारी काही प्रायव्हेट लोकांच्या बरोबर संगनमताने हे स्पष्ट आहे हा पैसा जो आहे तो गायब केला जातो. अशा वरती चाप कसा सरकार बसवणार? आणि विशेष म्हणजे नागपूरमध्येच विभागामध्ये आढळलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात मी एवढंच सांगतोय की तुम्ही सुरुवातीला आदिवासी म्हटलात. मुळातच आदिवासी विभाग वेगळा झाला. आम्ही सामाजिक न्याय विभाग आहे आणि आमच्याकडे अनुसूचित जाती आणि VJNT OBC या महाराष्ट्रातला 70% समाज तसा आमच्या विभागात येतोय जो खालच्या वर्गातला असेल सर्वांचं. पण मुळात आता जी शिष्यवृत्तीच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यात सर्वांमध्येच तथ्य असेल अशातला विषय नाही आहे. 10,000 कोटी हा तर काही त्याच्यातला विषयच नाही आहे. मुळातच डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमानं त्या ठिकाणी ज्या स्कॉलरशिप दिल्या गेलेल्या होत्या आणि ज्या संस्थांना त्या दिल्या गेलेल्या त्या संस्था कारण सुरुवातीची जर परिस्थिती पाहिली तर ती ऑफलाईन होतं, बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन नव्हतं. त्याच्यामुळे एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतलं हे तपासायची जी एवढी यंत्रणा होती तशी यंत्रणा होती. तर सामाजिक न्याय विभागाचं जर एखादा डिस्टन्स एज्युकेशनमध्ये एखादा विद्यार्थी ॲडमिशन घेतलं त्याची जी यादी आली ती यादी त्यांनी आदिवासी विभागाकडे पण सेम जर दिली असेल त्याच्यामुळे अशा प्रकारचा घोड काही याच्यामध्ये झाला. पण निश्चित तो जो एकूण अमाऊंट सांगितला तेवढा अमाऊंट त्याच्यातला नाहीये. त्याची इन्क्वायरी पण साधारण किती अमाऊंट भविष्यामध्ये साधारण किती अमाऊंट आहे? पण आमच्या याच्यामध्ये तर फार कमी त्याच्यात होता 4, 5, 6 कोटी रुपये जो आम्ही ह्या काढला त्याच्यातला
त्याच्या परत चौकशा सुरू आहेत. त्याच्यामुळे असा निश्चित अमाऊंट त्याच्यात सांगता येणार नाही. परंतु आता आम्ही आमच्याकडे ज्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात आहे, आम्ही यावर्षी 1800 कोटी रुपये VJNT आणि OBCला वाटलेत आणि टोटल 3000 कोटी वाटलेत. तरी पण आम्ही एक शिष्यवृत्ती देताना आमच्या लक्षात आलं की 200 कोटी रुपये आम्हाला यावर्षी कमी लागलेत. आम्ही हे मानून चालतो की जी मॅपिंग आम्ही केली, मॅपिंग केल्यामुळे कुठं पण एका विद्यार्थ्यानं जिथं एनरोल केलेला आहे त्या तो दुसऱ्यांदा जर तो आला तर तो कुठंतरी याच्यामध्ये दिसतोय तो. त्याच्यामुळे जी डुप्लिकेट जे होत होतं ते बंद झालं. आणि दुसरी गोष्ट गडचिरोलीचा जो घोटाळ्याचा प्रकार होता, त्या घोटाळ्याच्या प्रकारामध्ये ज्या वर्षी त्या संस्थांना, कारण केंद्र शासनानं ज्या ज्या कोर्सेसना मान्यता दिली होती, तर ज्या वर्ध्याच्या प्रचार समितीला, हिंदी प्रचार समितीला मान्यता दिली, ती मान्यता तिथून उशिरा आल्या कारणानं नंतर त्यांनी पाहिलं की खूप साऱ्या संस्था या संदर्भामध्ये ॲडमिशन मान्यता घ्यायसाठी आल्यात, म्हणून त्यांनी त्यावर्षी मान्यताच दिली नव्हती. आणि त्या संस्थेने मान्यता न दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मग ते सर्वचे सर्व अवैध झालेले होते. परंतु डुप्लिकेटिंगचा प्रकार आहे तो आता नक्की कमी होते ना. असं एक विद्यार्थी इकडे, आता त्याच्यातला प्रश्न असा पण आहे की डुप्लिकेट TCवर जर एखादा विद्यार्थी जर ॲडमिशन घेतो तर महाविद्यालयाची जबाबदारी काय आहे? मग शेवटी हे सारंच सारं. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं नाव एनरोल केलं तर ते एनरोलमेंट म्हणतं सिंगल नंबर येते. मग ते कुठे गेले हे सारं पाहण्याची जी होती ती कुठेतरी त्याच्यात कमी होती. त्याच्यामुळे काय झालं असेल, पण निश्चितच एवढा मोठ्या प्रमाणात कुठं भ्रष्टाचार नाहीये आणि त्याची चौकशी सुरू आहे. तुम्ही म्हणताय की एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार नाहीये, पण तुमच्याच मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की एवढा मोठ्या प्रकारचा हा भ्रष्टाचार झालेला आहे. दिलीप कांबळे यांनी स्पष्ट मीडिया समोर हे सांगितलेलं आणि म्हणूनच CBI इन्क्वायरी पण तुम्ही ऑर्डर केली होती. मला वाटते या संदर्भामध्ये आम्ही CBI CID इन्क्वायरीच्या बाबतीत म्हटलंय. CBIचा संदर्भ आम्ही काही बोलत नाही. ॲक्च्युअल आम्ही CID आम्ही कोणत्याही प्रकारची इन्क्वायरीचा विषयच नाही शेवटी. पण 10,000 कोटी रुपये, कारण त्या ज्या विभागाला 10,000 कोटी रुपयाची स्कॉलरशिपच राहत नाही तिथं 10,000 कोटी झाला असं म्हणणं कुठंतरी चुकीचं आहे. आणि वन सिंगल कोणताही त्याच्यात विभाग रिस्पॉन्सिबल असू शकत नाही. युनिव्हर्सिटी, महाविद्यालय, सामाजिक न्याय विभाग, मग आदिवासी विभाग, इथं अनेक विभाग त्याच्यामध्ये असतात आणि सर्वांची मला वाटते सामूहिक जबाबदारी आहे. निश्चितच हे मॅपिंग झाल्यामुळे आणि ऑनलाईन स्कॉलरशिप झाल्यामुळे हे सारेचे सारे प्रकार जर बंद होतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. असं म्हणताय की स्कॉलरशिप मध्ये हा घोटाळा होतोय, पण स्कॉलरशिपच्याच रिलेटेड हा मुद्दा आहे की ज्या वेळी केंद्र सरकारकडून असं GIA काढण्यात आलं होतं की काही कोर्सेसना, प्रोफेशनल कोर्सेसना स्कॉलरशिप दिली जाऊ नये, शिष्यवृत्ती दिली जाऊ नये, तरी सुद्धा राज्य सरकारकडून हे ऍडमिशन्स घेतले गेले. आणि त्याच्यानंतर जसं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा त्या विद्यार्थ्यांकडून फीचे पैसे मागण्यात आले, यामध्ये किती तथ्य आहे सर? नाही, आता ते दोन्ही गोष्टी फार भिन्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं की केंद्र शासनानं ज्या कोर्सेसना शिष्यवृत्ती द्यायच्या संदर्भात केंद्र शासनानं GR काढला, तो GR काढल्यानंतर राज्य शासनानं तो GR राज्यानं त्या परिस्थितीमध्ये लागू करून घेणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये. तर बऱ्याच वेळा असं होते की वोकेशनल कोर्सेसमध्ये किंवा उच्च तंत्र शिक्षण विभागानं अनेक कोर्सेस जे सुरू केले ते बऱ्याच वेळा केंद्राच्या याच्यामध्ये नसतात काही कारणानं. ते जर नसलेच तर मग त्यांना स्कॉलरशिप कशा रीतीने द्यायची, मग त्यांना स्कॉलरशिप द्यायची तर राज्य शासनानं त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे की कुणाला स्कॉलरशिप द्यायची, कुणाला द्यायची. कारण पैसे देणं हा शेवटी राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा. एखाद्या कोर्सेसला जर केंद्र शासनानं जर मंजुरी दिली नाही धरून चला तर ते राज्य शासनानं द्यायचं त्यांचं काम आहे. आणि त्या संदर्भात मागच्या काळामध्ये मीटिंग झाली नव्हती, त्याच्यामुळे काही ह्या झाले होते. परंतु आम्ही त्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भात ज्या कोर्सेस जसे BBA BCA असे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसना स्कॉलरशिप द्यायचं आम्ही मान्य केलं आणि त्या संदर्भात आम्ही निर्णय घेत आहोत. निर्णय घेतलाय, परंतु अनेक विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात BBA असेल, BCA असेल, ह्या कोर्सेसची फी जी आहे ती अवाढव्य आहे. नाही, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आता भविष्यामध्ये शिष्यवृत्तीचं धोरणच आता सरकार करण्याच्या मनस्थिती आहे. कारण याच्यामध्ये अनेक असे कोर्सेस आहे की त्यांना युनिव्हर्सिटीनं ठरवून दिलं का एका कोर्सेसला 80,000 रुपये द्या. प्रत्यक्ष आम्ही बघतो की त्याच्यामध्ये तेवढे पैसे लागतच नाही. तर नुसतं काही ठिकाणी असं होतं की शासनाची कुठेतरी लूट होता कामा नये किंवा विनाकारण काही कोर्सेसना. काही ठिकाणी तर अशी पण परिस्थिती पाहिली की इंजिनिअरिंगच्या एका कॉलेजला 1.5 लाख रुपये दिले जाते, तर दुसरीकडे एखादा आर्ट कॉलेज असेल त्याच्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याच्या मागे 2,000 रुपये दिले जातात. तर ही तफावत जी आहे तर याच्यात ही तफावत दूर करण्यासाठी आम्ही शिक्षण शुल्क समितीच्या माध्यमानं जे मागच्या याचं झालं ते सारं निर्धारण केलं जाईल. तुमच्याकडनं आता याच्या संदर्भात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठीच्या वॉर रूम मध्ये आपलं स्वागत. आपल्या इथे आज स्टुडिओत वॉर रूम मध्ये आलेले आहेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले. त्यांच्याशी आपला संवाद सुरू आहे. माझे सहकारी मयांक सर आहेत, त्यांना विचारायचा आहे प्रश्न राजकुमार बडोलेजींना. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या प्रकारे आदिवासी शाळा आहेत किंवा ज्या प्रकारे अतिदुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत, वसतिगृह आहेत, त्या ठिकाणी बरेचसे असे प्रकार घडले की त्या ठिकाणी मुलींचं लैंगिक शोषण केलं गेलं. अमरावती असू दे किंवा त्याच्या आसपासचा पट्टा, अकोल्यामध्ये अशा काही घटना समोर आल्या. ह्या सगळ्या घटना रोखण्यासाठी किंवा ह्या सगळ्या घटना होऊ नयेत यासाठी राज्य सरकारतर्फे काय पावलं उचलली जात आहेत? कारण अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार आहेत आणि फार सिरियस लेवलला जाऊन पोहोचल्यात. मला वाटते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपला आहे. या संदर्भामध्ये आता आदिवासी विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाचे बऱ्याचशा वसतिगृह आहेत आणि निवासी शाळा आहेत. काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना झाल्याचे आपण वर्तमानपत्रातून वाचले आहेत, आपण पाहिलेले आहेत. तर मला वाटते या संदर्भात नक्कीच आम्ही आता त्या संदर्भामध्ये प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना त्या संदर्भातला अत्यंत त्या सर्वांचं एक मॉनिटरिंग सिस्टम तयार केली पाहिजे आणि सनियंत्रण खऱ्या अर्थानं इतक्या साऱ्या वसतिगृहांवर आणि बाकीच्या निवासी शाळांवर सनियंत्रण ज्या प्रकारे असायला पाहिजे होतं तशा प्रकारे दुर्दैवानं आतापर्यंत तशी सनियंत्रण झालेलं नव्हतं. आणि अनेक NGOच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामधल्या त्यांच्यावर पण ज्या पद्धतीनं त्याचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे ती झाली नव्हती ना. निश्चितच याच्यात आता जे सामाजिक न्याय विभागाकडच्या ज्या वसतिगृह आहेत त्या वसतिगृहातील हे प्रकार कमी झाले पाहिजे या दृष्टीनं आम्ही त्याच्यामध्ये आता CCTV तर आम्ही प्रत्येक ठिकाणी देत आहोत आणि आमचे सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमानं ते दर महिन्याला त्या संदर्भातले आपल्याला त्यांच्याकडचे अहवाल कशा रीतीनं मागवून घेता येईल या दृष्टी पण आम्ही त्याच्यात प्रयत्न. बायोमेट्रिक उपस्थिती आपण त्याच्यामध्ये करणार आहोत का? बायोमेट्रिक, कारण जे काही विद्यार्थी आहेत ते बाहेर असतात किंवा सापडत नाहीत. या संदर्भामध्ये आम्ही जवळपास सर्वच वसतिगृहांचं आणि निवासी शाळांचं बायोमेट्रिक करण्याचं आजच आम्ही एक बैठक पण या संदर्भात घेतली आणि त्या संदर्भात संपूर्ण याच्यामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जर बायोमेट्रिक संपूर्ण याच्यामधले करता आली तर त्या संदर्भातला निर्णय आम्ही केलेला आहे आणि निश्चितच बायोमेट्रिक करून पण ज्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या संदर्भात वसतिगृह असतील, आम्ही सातत्याने बातम्या दाखवत असतो. विषबाधेचे प्रकार हे दर 2 दिवसाआड बातम्या असतात. त्यानंतर तिथली जी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची क्वालिटी असेल किंवा बाकीच्या दुरवस्था खूप झालेली आहे गेल्या काही वर्षात. ती तुम्ही आता आश्रमशाळांना मुळात आता कसं आहे की अनुदानित वसतिगृहांची परिस्थिती अशा प्रकारची बऱ्याच ठिकाणी येते आहे, आमच्या पण लक्षात आले. पण अनुदानित वसतिगृह शेवटी एखादी सामाजिक संस्था जी एखादी वसतिगृह जर ह्या करत असेल तर तिची शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तिनं नुसतं सरकारच्या कुबड्यावरच ह्या करायचं का? नुसतं अनुदान घ्यायचं आणि बाकी त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या मेमोरंडममध्ये इतक्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या असतात की तुम्ही व्यवस्थित प्रकारे चालवण्यासाठी, कारण ही एका प्रकारची समाजाची सेवा आहे. आम्ही एखाद्या अनुदानित वसतिगृहाला 900 रुपये जेव्हा देतो मग 900 रुपयामध्येच त्यांचं जेवण झालं पाहिजे असं त्याच्यातला काही विषय नाही. तो वाढवायचा विषय वेगळ्या गोष्टी झाला. परंतु शेवटी संस्थेनं जर व्यवस्थित ती जबाबदारी जर सांभाळली तर अशा प्रकारच्या घटना मला वाटते भविष्यामध्ये होणार नाही. पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत आणि या थांबवण्यासाठीच आम्ही म्हणतोय की त्याच्यासाठी आमच्या पण मनात असं आहे की या संपूर्ण आता जेवणाच्या डाएट चार्ट बऱ्याच ठिकाणी एखाद्या ठिकाणी डाएट चार्ट राहत नाही, पण मुळातच या सर्व गोष्टी त्यांचं आता कसं राहते. इतक्या आमच्याकडे अनुदानित वसतिगृहाची नुसती आमची संख्या जर पाहिली तुम्ही तर 2388 आहे. सर बरोबर, आमच्याकडे जिल्हा अधिकारी जास्त आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता, खाणं पिणं देताय, सगळं करताय, पण तरी सुद्धा नॉर्मॅटिव्ह ट्राईब्स जे भटके आहेत त्यांच्यामध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या जी ती मोठ्या प्रमाणात आहे. ऊसतोड कामगारांसाठी शाळा चालवल्या जातात, कामगारांच्या मुलांसाठी शाळा चालवतात, पण तरी सुद्धा जी ही संख्या ही जवळपास महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखाच्या आसपास आहे. गेल्या वर्षीचा हा रिपोर्ट आहे. मला वाटते फार महत्त्वाचं आहे ही गोष्ट आपण बोलली ती अत्यंत खरी पण आहे याच्यामध्ये. आता नोमॅडिक ट्राईब्सच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा केव्हा विचार करू तर त्याच्यामध्ये अशा असंख्य जाती आजही आहेत की ज्या एका ठिकाणी स्थिर राहत नाही. कुठंतरी एखादा आपण गारुडी समाजाचा जर कुणी म्हटला तर तो बिचारा त्याचं पोट भरायसाठी तो शहरामध्ये जाईल, मग या शहरातून दुसऱ्या शहरात जातो, दुसऱ्यातून तिसऱ्या ठिकाणी जातो आणि स्वतःचं एक अनेक वर्षापासून तो जो व्यवसाय करत आहे. तर अशी असंख्य नोमॅडिक ट्राईब्स आहेत, विजेंटीचे वर्ग आहेत की जे एका ठिकाणी स्थिर झालेले नाहीत ना. ते स्थिर न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न त्यांचा निर्माण होतो आणि कुठंतरी शिक्षणाकडे आतापर्यंत दुर्लक्ष त्यांचं झालेलं आहे. मी
आल्यानंतर ही परिस्थिती पाहिली, माझ्या पण लक्षात हे आलंय ना, आम्ही म्हटलंय की बुवा जी विद्यार्थी शिकत आहेत आता किंवा फार कमी, त्यांचं गळतीचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, हे पण खरं आहे, परंतु एका ठिकाणी ती स्थिरावली नसल्यानं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट देणं, मग त्यांची कास्ट व्हॅलिडिटी करणं, त्यांचं शिक्षण त्यांनी अर्ध्यावर सोडणं, असे प्रकार होत आहेत. तर निश्चित अशा शाळा स्थिरीकरणासाठी सरकार काही कन्स्ट्रक्टिव्ह योजना आणणार आहे, कारण नाही. त्यांचं स्थिरीकरण करणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत भरपूर साऱ्या नॉर्मेटिव्ह ट्राईब्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातनं बाहेर सुद्धा येणारी बरीच मंडळी आहेत. स्थिरीकरण होणं गरजेचं आहे. जोपर्यंत एका ठिकाणी ते थांबत नाही तोपर्यंत त्यांचा नाही, विकास त्याच्यासाठीच मी म्हणत होतो की अशा ज्या काही ट्राईब्स आहेत त्या ट्राईब्ससाठी स्पेशली महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ट्राईब्स आहेत, तर असे असंख्य आपल्या ज्या ट्राईब्स आहेत यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवासी शाळांच्या संदर्भात पण आमचा विचार त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जी मुलं त्याच्यातली शिकलेली आहेत त्या मुलांसाठी स्वयंरोजगार, स्पेशली स्वयंरोजगार त्यांना देऊन त्यांना ज्या छोटे छोटे कामं आहेत, आपले नोकऱ्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करता येईल का, अशा पद्धतीचा विचार आमचा याच्यामध्ये आहे. आणि बार्टीच्या माध्यमानं आम्ही ते करायचा. गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा याबाबतच्या ज्या स्कीम आहे गेली 10 ते 15 वर्ष अपडेटेड झालेल्या नाही आहेत. 10 ते 15 वर्ष जुन्याच स्कीमवर सगळं काम चाललेलं आहे. तुम्ही आता आल्यानंतर नेमकं यात काय रिवायवल काय करणार आहात? कशा पद्धतीचे बदल आता तुम्ही काय करणार आहात? नाही, मला वाटतं आता बऱ्याचशा आपण ज्या कालबाह्य झालेल्या योजना आहेत त्या योजना नक्कीच आपण ह्या करू, त्याच्यामधला तो काही विषयच नाही ॲक्च्युअल. परंतु हा जो खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेला या देशातला जो दुर्बल घटकातला जो समाज आहे, या समाजाला खऱ्या अर्थानं वर आणायचं असेल तर या छोट्या छोट्या जे वर्ग आहेत त्या लोकांकडे शैक्षणिक दृष्टीनं त्यांच्याकडे रूढी आहेत, परंपरा आहेत, काही अंधश्रद्धा पण आहेत, तर या सर्वांपासून त्यांची मुक्ती करणं हे खऱ्या अर्थानं फार मोठं काम आहे. या छोट्या हे छोट्या काही एकाएकी लोकांना असं बळ काही देण्यासाठी जाणार- आपण हां. एक विशेष घटक योजना आणली होती, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांची. काय नेमकी आजची स्थिती आहे? 250हून अधिक संस्थांना जे काही अनुदान दिले त्यात खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी भ्रष्टाचार आढळतोय. काय नेमकी आजची स्थिती आहे? नाही, त्या औद्योगिक सहकारी संस्थाचं जे धोरण आहे हा 2003-04च्या दरम्यान आलेलं धोरण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या मागचा उद्देश अत्यंत चांगला जरी असला तरी पण आम्ही जे पाहिले की काही एका विशिष्ट भागामध्येच औद्योगिक सहकारी संस्थांचं जाळं पसरलं. वास्तविक महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे होते सहकारी संस्थांच्या माध्यमानं. दुर्दैवानं तसं प्रकार महाराष्ट्रात झाला नाही. काही औद्योगिक सहकारी संस्थांना कर्ज दिल्यानंतर त्या प्रमाणामध्ये त्यांनी जे उद्योग उभे करायला पाहिजे होता ते उद्योग उभे झाले नाही. 372 जवळपास सहकारी संस्थांना, औद्योगिक सहकारी संस्थांना कर्ज दिल्या गेलं, परंतु त्याच्यातल्या काही योजना, काही संस्था फार चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. काही कोल्हापूरमध्ये असतील, काही औरंगाबादमध्ये असतील, काही पुण्यामध्ये आहेत, चांगल्या आहेत. परंतु काही संस्था ज्याला एकच हप्ता दिला गेला, त्याच्यानंतर दुसरा हप्ता तो उभा करताना त्यांच्याकडे कलेक्टरची जी उपयोगिता प्रमाणपत्र आहेत ते आलं नाही किंवा त्यांनी अर्धा पैसा दुसरीकडे. वास्तविक त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या की एखादा उद्योग उभा करताना त्याच्यामध्ये तिथला मार्केट सर्वे केला गेला का, किंवा तो उद्योग जो ज्या ठिकाणी उभारला जातो त्या ठिकाणासाठी वायबल आहे का, मग त्यांच्याकडे जी औद्योगिक सहकारी संस्था आहे त्यांच्याकडे तो साराचा सारा कौशल्य विकसित असा त्यांच्याकडे तो वर्ग आहे का, किंवा मग त्यांनी असा एखादा जो एवढा मोठा उद्योग आपण 5 कोटी 7 कोटीचा उभं करताना त्याच्यासाठी लागणारा जो तांत्रिक सहाय्य आहे तो त्यांनी घेतला का, या सर्व गोष्टी. आणि बँकेच्या माध्यमानं, बँकेचं जे आहे का ब्रीज लोन साधारणतः दिलं पाहिजे, कुठेतरी बँकेच्या माध्यमानं दिला गेला होता पाहिजे होता. अशा प्रकारचं जर काही ठिकाणी झालं नाही, दुर्दैवानं अशा काही संस्था उभ्या होऊ शकल्या नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्येच नंतर 450 अर्ज अजूनही आमच्याकडे पेंडिंग आहेत. त्याच्यातला एकही संस्थेला आम्ही कर्ज दिलेलं नाही. आमचं जे धोरण आहे आम्ही त्याच्यात धोरणात्मक बाबीमध्ये विचार करून एखादा चांगला MBA झालेला पोरगा आहे, जो एखादा BCS झालेला आहे किंवा एक ही योजना त्यांनी आता थांबवणार अजून एक आहात केलेलं की आहे. रिवाईव्ह करणार तर आहात? या आता ही योजनेच्या- योजना थांबवणार आहात की रिवाईव्ह करणार या आहात? संदर्भातच आम्ही विचार केला आहे की मग इंडिपेंडेंट उद्योजक आपल्याला निर्माण करता येतील का, आपल्याला काही कंपनीज जे फॉर्म होत आहेत त्या कंपनीच्या माध्यमानं उद्योग निर्माण करता येतील का, किंवा चांगल्या सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, तर ही योजना सर्वांचा चांगल्या पद्धतीने हां. कशी चालवता येईल याचाच विचार सर. जात पंचायतींचा जाच हा सुद्धा आपण राज्यात मोठा आहे, त्या संदर्भात तुमच्याकडनं जाणून घेते. मात्र वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा मी मराठी न्यूज.
ब्रेक नंतर मी मराठीच्या वॉर रूम मध्ये आपलं स्वागत. आपल्या वॉर रूम मध्ये स्टुडिओत आज आलेले आहेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले. माझी सहकारी प्राजक्ता आहेत, तिला काही प्रश्न विचारायचा. सर, ज्या पद्धतीने जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की हॉस्टेलची जबाबदारी ही त्या संस्थांनी स्वीकारली पाहिजे, फक्त अनुदान घेतलं नाही पाहिजे, पण अशी काही हॉस्टेल्स आहेत ज्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना राहायला मिळत नाही, तिथे राजकीय पक्षांची ऑफिसेस चालतात, त्यावर तुम्ही काय कारवाई करणार? वडाळ्यातलेच असे हॉस्टेल, मुंबईमध्ये असे अनेक हॉस्टेल्स आहेत, राजकीय पक्षांची ऑफिसेस आहेत. नाही, मी मगाशी काय म्हटलं का बा सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी त्याच्यामध्ये अनुदान देतो आम्ही त्याच्यामध्ये, कारण संस्था एखादी आली उभी झाली. मुळात माझं म्हणण्याचा अर्थ असा होता की एखादी NGO जर म्हणते की मी वसतिगृह चालवतो, आम्ही चालवतो, तर मग त्या NGOनं त्याच्यातली सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. शासन त्याच्यातला जो ग्रँटी नीड आहे, जो अनुदानाचा भाग आहे, तो भाग देतो. मग तेवढ्या याच्यामध्ये त्यांना त्याच्यापेक्षा जास्त जर त्या विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट असेल तर ती त्यांना पूर्ण केली पाहिजे, त्यांच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे. त्याचं माझं एवढंच त्याच्यापुरतं म्हणणं आहे. आम्ही त्याच्यातली या नाही करत. तरी पण ज्या ठिकाणी आता आमच्याकडे ज्या 24ची कॅपॅसिटीच्या नंतर 50च्या कॅपॅसिटीच्या अशी वसतिगृह आहेत, साधारणतः बऱ्याचशा आमच्याकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे 2388 वसतिगृहापैकी 1069 वसतिगृह अजूनही भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. मग ती भाड्याची खोली कशा रीतीने राहते तर अनेक दिवसापासून हे जे वसतिगृह भाड्याच्या खोलीत आहेत किंवा नुसतं शासनाकडून भाडा घ्यायचं काम करतात. त्यांनी इतक्या दिवसामध्ये स्वतःचं एक वसतिगृह उभं केलं पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही. आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कुठंतरी ऑफिसेस असेल, मला वाटते ऑफिस हा वेगळा भाग झाला, परंतु त्यांना रिक्वायर्ड जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये ते त्यांचं असलं पाहिजे. एवढं आमचं पण दिलं जातं. मात्र ह्या अनुदानाचा योग्य तो उपयोग होतोय की नाही याचं ऑडिट ठेवलं जातं की नाही? नाही, त्याचं ऑडिट तर त्याचा जर दुरुपयोग होत असेल तर दुरुपयोग होतो तर कारवाई अनुदान होणार का? थांबवण्याची तुमच्याकडे नाही, आहे. काय म्हणजे शासन कारवाई काय करतात त्याच्यामध्ये? दुरुपयोगाचा विषय नाही. आम्ही एका विद्यार्थ्याच्या मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही 900 रुपये जसं जर देतोय, आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्यांची एकूण स्ट्रेंथ असते त्याच्या प्रमाणातच आम्ही त्यांना देतो, परिरक्षण अनुदान देतो आम्ही त्यांना. तर आमचा विषय त्याच्यातला एवढाच आहे. बाकीचा मेंटेनन्स चार्ज जो असतो तो पण आम्ही त्यांना देतो, 8% देतोय. तर याच्यामध्ये आमची अपेक्षा अशी आहे की एवढ्या याच्यामध्ये जरी झालं तर त्या विद्यार्थी तो जो गरीब विद्यार्थी आहे, परिपोषण अनुदान भविष्यामध्ये वाढला पाहिजे अशी त्यांची मागणी असते. आमचा तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे की इतक्या पैशांमध्ये जर होत नसेल तर तो वाढवला पाहिजे अशी आमची पण भूमिका आहे. परंतु साधारणतः कारण एक समाज कल्याण अधिकारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल आणि 150 वसतिगृह आहेत, तर हे 150 वसतिगृह एक समाज कल्याण अधिकारी पाहू शकत नाही. मग सामूहिक जबाबदारी सर्व त्या संस्थेची जबाबदारी पण असली पाहिजे की ती नेटके ठेवलं पाहिजे, तिथल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिल्या गेले पाहिजे. ही सारी जबाबदारी सामूहिक जबाबदारी आहे. एवढाच माझं त्यामागचं म्हणणं आहे. फक्त कुटुंब वाईट टाकल्याची प्रकरणं समोर येतात. जातपंचायतीचा विळखा आहे तो अजूनही आपल्या राज्यात दिसतो आहे. जोपर्यंत प्रसार माध्यमांमध्ये ही प्रकरणं येत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही. पोलिसांकडे जावा, कोणाकडे जावा. तर या प्रकरणावर चाप आणण्यासाठी काय प्रयत्न करताय का? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला था. जात पंचायतीच्या संदर्भात सातत्यानं वर्तमानपत्रात आणि माध्यमांना, प्रसारमाध्यम आपण पण मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात आपल्या याच्यातून आपण दाखवलेलं आहे. आणि निश्चितच हा मोठा प्रश्न आहे. आणि शेवटी आम्ही ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो तर त्याला कलंकित करणारा असा हा विषय आहे. आमच्या याच्यापुरतं मर्यादित म्हटलं तर कसं आहे, अनेक हजारो वर्षापासूनच्या अंधश्रद्धा आणि रूढीच्या गर्तेत गेलेल्या समाजाला एखादा जर त्यांच्या जर रूढी असतील पारंपरिक तर त्याला तुम्ही लगेच सुटल्या पाहिजे असं जर विचार केला तर ही शेवटी एक अभिसरणाची प्रक्रिया आहे. ती एका म्हणजे एका याच्यामध्ये काही जाणारी नाही, त्याला वेळ भरपूर लागतोय. तरी पण अशा ठिकाणची जर सातत्यानं एखाद्या ठिकाणी होत असेल तर आम्ही पण ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर अंधश्रद्धा किंवा बाकीच्या या अशा घटना घडतात तर या संदर्भात एखादा कक्ष पोलीस स्टेशनमध्ये जर आपल्याला निर्माण करता आला आणि अशी घटना ज्या ठिकाणी घडली तर त्या ठिकाणी लगेच पोलीस यंत्रणा जाऊन त्या ठिकाणी जर त्यांना आपण ह्या केलं तर मला वाटतं या घटनामध्ये काही प्रमाणात कमी होऊ शकते. अघोरी प्रथा विरोधी कायदा आपल्याकडे आहे. हाच मुद्दा आहे. पोलीस मदत करत नाही. कायदा अघोरी तुम्ही प्रथा बनवला. विरोधी कायदा बनवला तुम्ही, पण अद्याप कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाहीये. जात काय याच्यामध्ये पंचायतीच्या नेमकं आपण संदर्भात करणार आहोत? रायगडमध्ये अशी कायदा प्रकरणं फक्त दररोज- आता कागदावरच दररोज राहतो. समोर येत आहेत. नाही, रायगडमध्ये दररोज समोर येतात प्रकरणं अशी. अघोरी मी म्हटलंय ना की हजारो वर्षाची एखादी परंपरा तुम्ही लगेच अशी काय ते नाही, आम्ही लगेच म्हणत नाही, पण जर आपण सुटू कायदा शकत नाही. केलेला आहे, परंतु हा कायदा त्याचा झालाय. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या विभागांना दिलेला आहे. एखादा पोलीस विभाग जर असेल तर पोलीस विभागानं त्याची एखाद्या ठिकाणी अशी घटना घडली तर त्या संदर्भात त्यांनी लगेच कारवाई केली पाहिजे. आम्ही त्या संदर्भात ऑलरेडी ह्या काढलेल्या आहेत.
त्याच्यामुळे हे त्या प्रकारचं तरी पण मी म्हटल्याप्रमाणे की असे स्पेशल कक्ष आम्हाला जर निर्माण करता येऊन या संदर्भात अशी कुठेही जर एखादा इन्सिडेंट आला तर लगेच त्याच्यावर कार्यवाही केली गेली पाहिजे, या संदर्भात पण आम्ही विचार करत आहोत. अशी कक्ष स्थापण्याचा आमचा विचार आहे. वेगवेगळे महामंडळ आपण महात्मा फुले विकास महामंडळ असेल, वेगवेगळी महामंडळ आपण केलेले आहेत. पण गव्हर्नमेंटने केवळ गॅरंटी न घेतल्यामुळे गेल्या 3 वर्षापासून NSFDC दिल्लीवरून फंड मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे लाभार्थींना त्याचा लाभ मिळत नाहीये. त्यासाठी तुम्ही काय करणार? मुळात कसं आहे की आमच्याकडे जे 4-5 महामंडळ आहेत, तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकदम खरं आहे की काही महामंडळाची रिकव्हरी जर 12-17% असेल, शेवटी आम्ही एखाद्याला कर्ज देताना त्या कर्जाची वसुली झाली पाहिजे. कर्जाची वसुली जर झाली नाही तर महामंडळ कसं चालेल? NSFDCला आम्हाला जे 143-46 कोटी रुपये द्यायचे आहेत, हमी द्यायचे आहेत, ते पैसे शेवटी आमच्याकडे आता जी ठेवी आहे, जो भागभांडवल आहे त्याच्यातून द्यायचं. परंतु महामंडळाला शेवटी जी जबाबदारी आली की महामंडळानं जर एखाद्याला कर्ज दिलं तर त्याची रिकव्हरी झाली पाहिजे, तो उद्योग उभा झाला पाहिजे. उद्योगच जर उभा झाला नाही तर मग महामंडळ तर कुठंतरी लॉसमध्ये जातील. तरी पण आम्ही ते काही बंद केलं नाही. आम्ही NSFDCशी माझी मागच्या 2 महिन्यापूर्वी चर्चा पण झाली. आम्ही पण त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या. काही जे उद्योग आहेत, काही छोटे छोटे उद्योग, ज्या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज नाही देतात, छोटे छोटे जे ॲक्च्युअल चांगले आहेत त्या लोकांना देण्यासाठी आम्ही यावर्षी करतोय. आणि NSFDCची जी हमी, जी केंद्र सरकारची जी हमी द्यायची आहे ती हमी आम्ही देणार आहोत. आणि तो निश्चितच महामंडळ एक शेवटचा लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार वेळ म्हणजे संपलेला तो आहे. म्हणजे तुम्ही काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर विकत घेण्यासाठी महात्मा फुले विकास मंडळातून आम्ही पैसे देऊ देणार नाही. राज्य सरकारचा काही दिवसापूर्वीचा GR आहे की ते पैसे महात्मा फुले विकास मंडळातूनच दिले जातील. आता तुम्ही पैसे देणार का नाही? तुम्ही म्हणता देणार नाही, मला राज्य सरकार म्हणतं वाटते देणार. याच्यात गल्लत झाली. पहिला प्रश्न यांचा जो होता अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात, तर त्याच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आल्या होत्या तर त्या संदर्भामध्ये आम्ही CID इन्क्वायरी लावली आहे आणि त्याची चौकशी निश्चितच सुरू CID आहे. इन्क्वायरी लावलेली आहे. लावली आहे, त्याची चौकशी पण सुरू आहे. प्रश्नांची उत्तरं जाणून त्याची घ्या. चौकशी सुरू आहे. आंबेडकरांच्या संदर्भामध्ये. आपल्याला आवडली आणि- आणि सर आपला वेळ आंबेडकरांच्या शेवटच्या थोडा प्रश्नावर आहे. तुम्ही छोटंसं उत्तर अपेक्षित आहे. हो किंवा नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या संदर्भात एवढंच म्हणतो की महामंडळाकडून आम्ही पैसे देणार नाही आहोत. आता आम्ही लंडनला निश्चितच चाललो देणार आहोत. नाही तुम्ही म्हणालात, तर तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या टीमशी संवाद साधलात त्याबद्दल अतिशय मनापासून तुमचे आभार. मी मराठीच्या वॉर रूम मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा मी मराठी न्यूज.